कलाभ्रमंती फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत व शरद दादा उगले दिग्दर्शित विकास ज्योती ह्या ज्योतिताई देशमुख यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित माहिती चित्रपटाला इचलकरंजी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये बेस्ट सोशल फिल्म म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ज्योतिताई देशमुख म्हणजे महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील एक उल्लेखनीय असं नाव आणि त्या व्यक्तिमत्वाचे आणि माझे संबंध गेल्या अनेक वर्षांपूर्वीचे आहेत. परंतु आज मला त्यांच्या घरी येण्याचा योग लाभलेला आहे आणि मग हा योग लाभलेला आहे तर त्या संधीचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे. म्हणून आज मी त्यांच्या जीवन कार्याबद्दल, त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जाणून घेणार आहे आणि ती माहिती तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवणार आहे. ताई नमस्कार. मला खूप छान वाटते, आनंद वाटतोय की मी आज लखमापूर गावात आलेलो आहे आणि तुमच्या घरी मी भेट दिलेली आहे. तर मला खूप छान वाटतं हे तुमचं सगळं कार्य बघून मी खूप भारावून गेलेलो आहे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही तुमचं बालपण असेल किंवा तुमचे लग्नानंतरचे दिवस असतील आणि आता सामाजिक क्षेत्रातलं तुमचं काम आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षीचा तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळालेला आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तुमच्या कर्तृत्वाला हा खरं म्हणजे सलाम आहे महाराष्ट्र शासनाचा. तर तुम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल मी प्रथमतः तुमचे खूप मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची सुरुवात कशी झाली आणि इथपर्यंतचा तुमचा प्रवास नेमका कसा झाला हे थोडक्यात आम्हाला सांगा. तुम्ही बालपणाविषयी विचारलं मला. बालपण तसं माझं खूप दुःखात गेलं, खूप संघर्षात गेलं. मी एक 3री-4थीत असताना आई वडील दोघांचं छत्र हरपलं. त्यानंतर नातेवाईकांकडे राहण्याची वेळ माझ्यावर आली. नातेवाईकांकडे राहत असताना नातेवाईकांनी एक 3-4 वर्ग शिकवल्यानंतर म्हणजे 8वी पर्यंत शिकवल्यानंतर ज्या दिवशी माझा इतिहासाचा पेपर चालू होता, भूगोलचा पेपर चालू होता, त्या दिवशी इतिहास घडला. विजय देशमुख मला बघायला आले होते आणि त्यांनी पसंती दाखवली आणि माझं आणि विजय देशमुखांचं लग्न झालं. मी मांडवडवरनं तिसगावला आले शिक्षणासाठी दिंडोरी तालुक्यातच आणि दिंडोरी तालुक्यातच मला दिलं. पण माझा भाग म्हटल्यानंतर आदिवासी ग्रामीण, त्यात इकडच्या लोकांना खूप व्यसने असतात ग्रामीण भागात, आदिवासी भागात. आणि माझ्या गावात जेव्हा मी लग्न करून सासरी आले तेव्हा बघितलं तर माझ्या पतिराजांनाही कधीतरी व्यसन होतं. तर ते हळूहळू माझ्या लक्षात आल्यानंतर मी पतिराजांना सांगितलं की हे व्यसन हे वाईट असतं. पण त्यांनी मला दुजोरा दिला नाही. मला सांगत गेले की नाही, माझ्यावर पण कुटुंबाची जबाबदारी आहे, बहिणींचे लग्न आहे, ते विसरण्यासाठी कधीतरी मी दारू पितो. त्यात मला असं वाटलं की फक्त नवऱ्याचीच दारू बंद करावी किंवा गावासाठी पण समाजाची मी काहीतरी देणे लागते तर गावासाठी पण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. मग मी माझ्यासारख्या व्यसनाने होरपळलेल्या महिलांना संघटित केलं. संघटित केल्यानंतर तो संघर्ष करण्यासाठी म्हणजे एक अवैधरित्या आणि शासनमान्य दुकान बंद करण्यासाठी मला दिल्ली ते गल्ली संघर्ष करावा लागला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या स्वप्नातलं जे खेडं होतं की जे विकसित आहे आणि स्वयंपूर्ण आहे, असं खेडं साकारण्याचा बहुमान नाशिक जिल्ह्यातल्या आणि दिंडोरी तालुक्यातल्या लखमापूर या गावानं मिळवला आहे. तो सरपंच ज्योतिताई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली. दारूबंदीच्या एका छोट्याशा लढ्यातून, चळवळीतून साकार झालेलं त्यांचं नेतृत्व पुढे सरपंचपदी विराजमान झालं आणि या नेतृत्वानं या गावाचा कसा कायापालट केला त्याची ही कहाणी अत्यंत स्फूर्तिदायी आणि सगळ्या देशातल्या खेड्यांना, गावांना अत्यंत अनुकरणीय ठरावी अशीच आहे. ही पहा, लखमापूर सारख्या छोट्याशा गावातली बालवाडी. मुलांना बसण्यासाठी छोटी छोटी बाकडी, खेळण्यासाठी झुला, छानशी घसरगुंडी, घोडा, ढकलगाडी, सगळ्या प्रकारची खेळणी या ठिकाणी आहेत. समोरच्या अंगणामध्येही छानशी खेळणी आहेत. ग्रामपंचायतीचं हे सुसज्ज असं कार्यालय जिथून विकासाच्या गंगोत्रीचा उगम झाला. या ठिकाणी बांधलं जातं आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सभागृह. अल्पावधीमध्ये तेही गावाच्या सेवेमध्ये रुजू होईल. सरपंच ज्योतिताईंनी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साकारलेलं हे सुंदर समाज मंदिर, ज्या ठिकाणी समाजसेवा आणि अध्यात्म या दोघांचाही अत्यंत सुंदर असा मेळ घातला जातो.
अशी अनेक विकास कामं या गावामध्ये आपल्याला घडलेली दिसतात. ही आहे अंगणवाडी. मुलांना त्या ठिकाणी यावंसं वाटेल ती रमतील अशा प्रकारची ही सुंदर, स्वच्छ आणि प्रशस्त अंगणवाडी संपूर्ण गावासाठी नव्हे तर तालुक्यासाठी एक आकर्षण आणि आदर्शाचं केंद्र ठरलेली आहे. ही एक विहीर गावामध्ये होती, जिचं रुंदीकरण आणि खोलीकरण करून त्यातूनच गावाला अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असे. हे आहे गावाजवळचं ओझरखेड धरण. या धरणातून गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी लागणारं पाणी पाईपलाईन टाकून ज्योतिताईंनी आणलेलं आहे. यामुळे अगदी फेब्रुवारी महिन्यापासून माता भगिनींची पाण्यासाठीची जी वणवण होती ती वणवण आता पूर्णपणे थांबली आहे. म्हणूनच ज्योतिताईंना आसपासच्या परिसरातली मंडळी भगीरथ असं म्हणतात. अशा प्रकारची पाणी योजना राबवणारं लखमापूर हे महाराष्ट्रातलं पहिलंच गाव असावं. सगळ्या जिल्ह्यासाठी ही पाणी योजना म्हणजे एक कौतुकाचा विषय ठरलेली आहे. पाणी पुरवठ्यासाठी 2 टाक्याही बांधलेल्या आहेत. हे दृश्य या परिसरातल्या गावांमध्ये तसं खूपच दुर्मिळ म्हणावं लागेल. परंतु त्यामुळे घराघरामध्ये पाणी पोहोचलेलं आहे. डोक्यावर हांडा घागर घेऊन माता भगिनींची होणारी वणवण थांबलेली आहे. गावामध्ये जे पदपथ आहेत त्यांच्यावरती पथदिवे देखील बसवलेले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुद्धा तुम्ही पायी जायचं म्हटलं तरी अगदी सुखानं रस्त्यावरून चालू शकतात. ग्रामपंचायतीला सगळ्यात मोठे खर्च 2 असतात. एक पाण्याच्या बिलाचा खर्च आणि विजेच्या बिलाचा खर्च. विजेच्या बिलात कपात घडविण्यासाठी ग्रामपंचायतीने सौर दिव्यांचा वापर केलेला आहे. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय बांधलेली आहेत, ज्याचा लाभ संपूर्ण गावातले गावकरी घेतात. ठक्कर बाप्पा विकास योजनेमधून साकारलेला हा गावासाठीचा विवाह हॉल, ज्याला आपण मॅरेज हॉल म्हणू शकतो, हा नुसता हॉलच नाही तर यामध्ये छोटंसं स्टेजही आहे आणि वधूवरांना बसण्यासाठी 2 आकर्षक अशा खुर्च्या देखील आहेत. गावाची खूप मोठी गरज यातून भागली गेलेली आहे. या परिसरातही सौर दिव्यांचा वापर अत्यंत कल्पकतेनं केलेला आहे. त्यामुळे खर्चात मोठी बचत झालेली आहे. गावातले रस्ते बघा किती स्वच्छ आहेत आणि रस्त्यांच्या दुतर्फा नारळाची झाडंही भरपूर लावलेली आहेत. त्यामुळेच लखमापूरला नारळांचं लखमापूर असंही संबोधलं जातं. गावामध्येच प्राथमिक आरोग्य केंद्राचं उपकेंद्र देखील आहे, जिथे गोरगरिबांना आणि येणाऱ्या प्रत्येकाला अत्यंत परिणामकारक असा विविध व्याधींवरचा इलाज जवळच मिळतो. सगळेच जण म्हणतात की झाडे लावा, झाडे जगवा, पण वृक्षारोपण करण्यासाठी लागणारी रोपं आणायची कुठून हा प्रश्न ग्रामीण भागाला पडतो. आणि त्यावरचं उत्तर म्हणजे ज्योतिताईंनी या ठिकाणी साकारलेली ग्रामपंचायतीच्या वतीनं रोपवाटिका. फळांची असतील, फुलांची असतील, शोभेची असतील, अशी सगळ्या प्रकारच्या झाडांची रोपं या ठिकाणी मिळतात. शुद्ध पेयजल मिळणं हा अनेक गावांचा प्रश्न, पण ही समस्या ज्योतिताईंनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोडवली. 5 रुपयात 20 लिटर पिण्याचं पाणी त्या देतात. गावातल्या कचऱ्याचं संकलन करण्यासाठी ज्योतिताईंनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घंटागाडी सुरू केली आहे. तिने गोळा केलेला कचरा या खड्ड्यांमध्ये ओला आणि सुका असा वेगळ्या स्वरूपात साठविला जातो आणि त्याचं रूपांतर खतामध्ये केलं जातं. ग्रामपंचायतीनं तरुणाईसाठी सुंदर अशी व्यायामशाळा उभारली आहे. आतमधली शरीर संवर्धनाची, बलोपासनेची जी साधनं आहेत ती मात्र एखाद्या जिमला लाजवणारी अशी आहेत. यामुळेच तरुणाईला व्यायाम करण्याची, शरीराची साधना करण्याची उत्तम अशी प्रेरणा लाभते आहे. त्यातून चांगले क्रीडापटू आणि मल्लही घडत आहेत. या ठिकाणी ग्रामपंचायतीनं बघा वेगवेगळी फळझाडं लावलेली आहेत. आपल्या परिसरातील आणि हद्दीतील कोणतीही जागा पडीक ठेवण्यापेक्षा त्या ठिकाणी वृक्षारोपण करावं, त्यामुळे भूसंवर्धन आणि जलसंवर्धन व्हावं अशी या मागची योजना आहे. अशी कल्पकता दाखवणारी ही पहिलीच ग्रामपंचायत असावी आणि त्याचं सारं श्रेय आहे ज्योतिताई देशमुख यांना. स्मशानभूमी ही प्रत्येक गावाची गरज, अत्यंत दुर्लक्षित असा हा विषय. परंतु लखमापूरमध्ये मात्र सुसज्ज अशी स्मशानभूमी आहे. आणि एवढंच नव्हे, अंत्ययात्रेत आलेल्या मान्यवरांना आणि आप्तजनांना बसण्यासाठी
इथं शेड देखील उभारण्यात आलेली आहे। या परिसरातही ग्रामपंचायतीनं सौर दिवे उभारले आहेत। ज्योतिताईंच्या कारकिर्दीत घडलेलं एक मोठं काम म्हणजे त्यांनी सुरू केलेला आठवडे बाजार। या बाजारासाठी त्यांनी ओटेही बांधून घेतले। शेतामध्ये निर्माण झालेला माल दिंडोरी किंवा नाशिक येथे जाऊन विकणं हे खूपच त्रासदायक होतं आणि खर्चाचंही होतं। संसारासाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी नाशिक किंवा दिंडोरीला जाणं हे ग्राहकांनाही खूप अवघड होतं, खर्चिक होतं। त्यावरती इलाज म्हणून हा बाजार ताईंनी सुरू केला आणि त्याला सगळ्यांनीच भरभरून प्रतिसाद दिला। आणि पर्यावरण संवर्धनासाठी ताईंनी या ठिकाणी जे कोणी खरेदीसाठी येतील त्यांना कापडी पिशव्यांचं वाटप केलं आणि एका परीनं प्लास्टिक बंदीचा श्री गणेशही घडवून दाखवला। आणि सर्व आमच्या ग्रामस्थ महिलांची इच्छा होती की आमच्या इथं बाजार सुरू व्हावा। गावकऱ्यांनी पण त्यांना साथ दिली चांगली। आणि आता बाजार पण तुम्ही बघताच गर्दी तर आहेच आहे, कारण कसं आहे दिंडोरीला जायचं म्हणजे जवळजवळ 30 रुपये भाडं लागत होतं प्रत्येकासाठी, म्हणजे प्रति शीट 30 रुपये पडायचं। त्याच्यामुळे त्या 30 रुपयामध्ये किमान महिलांसाठी 3 भाज्या तरी इथल्या इथं येतात। म्हणजे महिलांच्या दृष्टीने भाड्याच्या दृष्टीने एक पैसे पण वाचले आणि वेळ पण वाचला। कसं आहे आम्हाला इथं ग्रामपंचायतमध्ये अशा पिशव्या दिल्या गेल्या। हे प्लॅस्टिक कसं आहे कुठं बी टाकलं जातं, त्याच्यामुळे पर्यावरण सगळं वातावरण दूषित होतं, पाऊस पडत नाही आणि त्या पर्यावरणाच्या निमित्ताने या पिशव्या वाटल्या। ग्रामीण भागामध्ये ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये दारिद्र्य, अंधश्रद्धा, अज्ञान याबरोबरच आणखी एक महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे दारूच्या व्यसनाची। अनेक घरं, दारं, आयुष्य आणि व्यक्ती त्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत आणि नेमक्या याच समस्येवर इलाज शोधण्यासाठी ज्योतिताई देशमुखांनी सुरू केली दारूबंदीची चळवळ। दारूबंदी म्हटल्यानंतर एक अग्निपरीक्षा असते। जो सांस्कृतिक माणूस, चांगला माणूस दारू आणि दारुड्या याच्यापासून 4 हात दूर राहतो। पण ही दारूबंदी करणार कोण आणि कशी असा प्रश्न होता। याचं उत्तर त्यांनी दिलं ते गावातल्या स्त्री शक्तीलाच संघटित करून। ज्यांना या व्यसनाचा सगळ्यात मोठा फटका बसतो त्यांनाच त्यांनी एकत्रित केलं आणि त्यांच्या सामूहिक शक्तीमधून त्यांनी अनेक गावातले हातभट्टीचे अड्डे, हातभट्ट्या एवढंच नव्हे तर शासनानं मान्यता दिलेलं आणि लखमापूर फाट्यावरच्या देशी दारूचं दुकान त्यांनी बंद करून दाखवलं। जेव्हा सरकारनं उभी बाटली आणि आडवी बाटलीचा कायदा केला तेव्हा त्या पद्धतीनं पहिलं मतदान घडवून लखमापूरमध्ये दारूबंदी साकार करून दाखवली आणि त्यांच्या याच यशामुळे प्रभावित होऊन अण्णा हजारे त्यांना खास भेटायला त्यांच्या घरी गेले होते। वणी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी अशी स्पष्ट कबुली दिलेली आहे की ज्योतिताईंच्या या दारूबंदीच्या चळवळीमुळे त्यांच्या परिसरातील 49 गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका या बिनविरोध झालेल्या आहेत। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी मदत झालेली आहे। मी आत्तापर्यंत जे कामं केली त्यात आत्ता 1 महिन्यापूर्वी मला महाराष्ट्र शासनाने जो पुरस्कार दिला, जो माझा गौरव केला, महात्मा गांधी समाजसेवा व्यसनमुक्ती पुरस्कार, हा गौरव मिळाल्यानंतर माझ्या चांगल्या कामाची पावती मला शासनाने दिली। त्यासाठी मी यापुढेही सतत काम करत राहील। महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार घेतला, आता केंद्र शासनाचा कसा घेईल याच्याकडे लक्ष देईल। आणि त्याही इतिहासात प्रथमच, कारण दारूबंदी झालेली होती। म्हणजे दारूबंदी सारखी ही एखादी गोष्ट जर निर्धारानं घडवून आणली तर ग्रामविकासाला, गावातल्या शांततेला कशी चालना मिळू शकते याचा एक वस्तुपाठच ज्योतिताईंनी घालून दिला। लखमापूर सारख्या छोट्याशा गावातून सुरू झालेली ही चळवळ पाहता पाहता संपूर्ण तालुक्यात, जिल्ह्यात आणि आता महाराष्ट्रात कशी फोफावली आहे त्याचं आपण दर्शन घेऊया प्रत्यक्ष या चळवळीमध्ये सहभागी झालेल्या महिलांच्या आणि युवा शक्तीच्या मुखातून। दारूबंदीच्या विषयावर आम्ही खरोखर त्याचा एक ज्योतिताईंचा आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवून आणि दारूबंदीसाठी आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत। आणि ज्योतिताईंनी मार्ग काढलेले आहे आणि व्हायलाच पाहिजे दारूबंद। ज्योतिताईंचा आम्ही आभार मानतो, ते आम्हाला साथ देऊ राहिले आणि आम्ही त्यांना साथ देतो। आणि आमच्या गावामध्ये बी दारूबंदी झाल्या पाहिजे आणि आम्हाला खूप कामावून आलो का खूप घरी नवरे मारत्या आणि दारू बंद व्हायलाच पाहिजे। माझे गाव हे तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक आहे, तर माझ्या गावात आज दारूबंदी झालेली आहे। हे 16 दुकानं या गावात तयार झाली। येथील तरुण आणि महिला यांनी एकजूट येऊन या ठिकाणी एक बैठक बोलवली। त्या बैठकीमध्ये
दारू कशा पद्धतीने बंद करता येईल याचा निर्णय लावण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित आले. येथे ग्रामपंचायतमध्ये ठराव मांडण्यात आला. कलेक्टर साहेबांना भेटलो, त्या पण आमच्या सोबत होत्या. ज्योतिताईने आम्हाला नीट मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीने आम्ही ही दारूबंदी केली आणि आमचं गाव व्यसनमुक्त झालं. दारूबंदीची चळवळ त्याने गावात यशस्वी करून दाखवली. नुसतीच गावात नाही तर परिसरात त्यांनी यशस्वी करून दाखवली. खरोखरच कौतुकास्पद अशी कामगिरी आहे की या कामगिरीने प्रभावित होऊन सन्माननीय अण्णा हजारे त्यांना भेटायला आलेले आहे. हे आश्चर्यकारक आणि कालावधीत जमलेलं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. आमच्या गावात 5 ते 6 वर्षापासून दारूचा व्यवसाय सुरू होते. त्यावेळेस महिला एकत्र करून लखमापूरच्या सरपंच ज्योतिताई देशमुख यांनी त्यांच्या गावातली पहिले दारू पूर्ण बंद केली. त्यानंतर बरेच खेडे त्या फिरल्या. काही काळानंतर आमच्या गावात आल्या. आमच्या गावात येऊन त्यांनी महिला संघटना तयार केली. त्यात आमच्या सरपंच सुद्धा आहेत आणि त्या एकत्रित येऊन बऱ्याच वेळेस त्यांनी दारूबंदी केली. वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जवळपास सर्व गावांमध्ये दारूबंदी झाली आणि त्याचा फायदा मला नंतर असा झाला की ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये त्याचा फायद्यामुळे जवळपास त्यावेळेच्या 49 ग्रामपंचायत बिनविरोध करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं होतं. लखमापूरमध्ये ज्या महिलांचं संघटन आहे असं संघटन माझ्या माहितीनुसार कुठेही नाही. कारण तिथं महिला ग्रामसभा म्हटली तर कमीत कमी 200-300-400 महिला तिथं उपस्थित राहतात. आणि त्या गावात ज्योतिताईंनी निर्णय घेतला की दारूबंदी करायची. जे काही छोटे मोठे दारूचे दुकानं असतील ते त्यांनी तर लगेच सुरुवात केली आणि सर्व महिला एकत्र येऊन ते दारूचे जे गावठी दारूचे गुत्ते बित्ते होते हे त्यांनी लगेचच बंद केले त्यावेळेस. आणि त्यानंतर महत्वाचा विषय होता का जे लखमापूर फाट्यावर देशी दारूचं सरकार मान्यता दुकान होतं ते बंद करण्यासाठी लखमापूर येथील महिलांना खूप त्रास घ्यावा लागलाय. वणीला जाय, कळवणला जाय, त्यानंतर पार मंत्रालयापर्यंत पुढचे इलेक्शन होतं आणि त्या इलेक्शनमध्ये ज्योतिताई देशमुखही निवडून आल्या, सरपंच झाल्या आणि अण्णा हजारेंच्या या ग्रुपने विचार करून नाशिक जिल्ह्याच्या दारूबंदीच्या कमिटीवरही त्यांना अध्यक्ष केलं. ही निश्चितच भूषणाव बाब आहे. ज्योती बने ज्वाला अशी एक म्हण आहे. ती म्हण म्हटलं तर शाब्दिक आहे, म्हटलं तर पुस्तकातली आहे. परंतु जेव्हा हे प्रत्यक्षामध्ये घडतं तेव्हा ती कहाणी, ते कर्तृत्व, ती कर्तृत्वाची गाथा किती रोमहर्षक असते, किती सुंदर असते याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे ज्योतिताई देशमुख. बऱ्याच ठिकाणी मी स्वतः बघितलेल्या अनेक गावांमध्ये की काय असतं की महिलांसाठी राखीव पद असतं आणि त्यामुळं बरेच जण काय करतात, बायकोला उभं करतात. खरं म्हणजे स्वतःला राजकारण करायचं असतं पण बायकोला उभं करतात आणि बायको निवडून आल्यानंतर मात्र ती फक्त चूल आणि मूल सांभाळत असते आणि नवरा सगळ्या गावाचं राजकारण बघत असतो. परंतु ह्या लखमापूर गावचा ज्योतिताईंचा खरंच हा आदर्श आहे की त्या स्वतःच्या बळावर लढतात आणि स्वतः कर्तृत्व करतात आणि मिस्टरांचा याच्यामध्ये कुठे हस्तक्षेप नसतो. ही खूप खरं म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे. आणि अख्ख्या महाराष्ट्रातले जे असे गावं असतील की जिथं असं घडतंय तर त्या महिला पुरुषांसाठी खरं म्हणजे ही आदर्शवत अशी गोष्ट आहे. ताई, तुम्ही राजकारणाबद्दल पण बोलल्या, तुमच्या समाजकारणाबद्दल पण बोलल्या आणि अनेक कामं केले. त्या कामांचं जे प्रतिबिंब आहे ते सगळं मला इथं दिसतंय. खरं म्हणजे हे मावत नव्हतं. अनेक गोष्टी आपण बाजूला ठेवल्या आहे पण मुख्य गोष्टी जे अवॉर्ड आहेत ते आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर हे सगळं करत असताना म्हणजे समाजकारण, राजकारण आणि या सगळ्या गोष्टींना वेळ देत असताना तुम्ही मिस्टरांची तर तुम्हाला साथ आहेच आहे, तर तुम्हाला 2 मुली आहे, तर यांच्याकडे तुम्ही कसं लक्ष देतात? मी माझा संघर्ष खूप मोठा आहे. सगळंच राजकारण, घर, त्याच्यानंतर पतिराज या सगळ्यांना सांभाळायचं म्हटल्यानंतर मला खूप मोठी तारेवरची कसरत करावं लागते. सकाळी 5ला उठल्यानंतर 9 वाजेपर्यंत मी घरच्यांचं आवरणार, 9 नंतर बाहेर पडणार, बाहेरची कामं बघणार. हे करत असताना खूप त्रास होतो पण कुठेतरी चांगली लोक पाठीमागं पण येतात. ज्यावेळेस मी दारूबंदीचं एक छोटंसं काम केलं, अण्णा हजारेंसारख्या माणसांनी मला फोन करून विचारलं की ताई तुमच्याकडे यायचंय, तुम्हाला मला भेटायचंय. त्यावेळेस तो माझ्यासाठी खूप आनंदाचा प्रसंग की एवढ्या सामाजिक क्षेत्रातील एवढ्या मोठ्या व्यक्तीनं तुमच्या कामाची दखल घेणं आणि तुम्हाला भेटणं म्हणजे हा एक मोठा पुरस्कार आहे. आणि हे करत असताना मी माझ्या सगळं चाली रीती भाती सांभाळून
करत राहते, त्यामुळे मला कोणी विरोध करत नाही. ज्यावेळेस गाव माझ्या पाठीमागे आहे, गावच नव्हे तर आता तालुका आणि आता महाराष्ट्र शासन माझ्या पाठीमागे आहे, त्याच्यामुळे मला कामं करायला अडचण येत नाही. आणि हे कामं करत असताना फक्त चूल मूल ह्या बाकी गोष्टी बाजूला ठेवून मी स्वतः आता यशदा मास्टर ट्रेनर म्हणून काम करते. ज्या ग्रामपंचायतमध्ये महिला निवडून येतात, क्रांती ज्योतीचं जे प्रशिक्षण आहे ते पण देते. आणि जे 14 वित्त आयोगाचा निधी डायरेक्ट ग्रामपंचायतींना थेट पोहोचवल्या जातं, त्याचं पण मी ग्रामपंचायतला कशा प्रकारे आपल्यापासून कसं समजून सांगता येईल का हा जो निधी आलाय तो कशा प्रकारे वापरायचा, 10% कशासाठी राखीव आहे, 25% कशासाठी राखीव आहे, ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून तो निधी पूर्ण गावात वापरला जातो की नाही, त्याच्यात मी जास्त लक्ष देते महिला विकासाकडे. नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातल्या लखमापूर या गावच्या सरपंचांच्या रूपानं म्हणजे ज्योती देशमुखांच्या रूपानं असं खरं अस्सल नेतृत्व महाराष्ट्रामध्ये उदयाला आलेलं आहे. दारूबंदीच्या लढ्यापासून त्यांनी आपल्या नेतृत्वाचा प्रारंभ केला आणि पाहता पाहता ही चळवळ संपूर्ण जिल्ह्यामध्ये विस्तारित पावली आणि त्यातूनच मग त्यांच्यातलं नेतृत्व घडत गेलं आणि मग त्या ग्रामपंचायतीच्या पंच आणि नंतर सरपंच म्हणून त्या ठिकाणी विराजमान झाल्या. आपल्या कार्यकाळामध्ये त्यांनी या गावामध्ये जे विकासाचं पर्व घडवलं ते कुणालाही थक्क करून टाकणार आहे. ज्योतिताई देशमुख यांना महाराष्ट्र शासनाचा 2018-19चा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार नुकताच मिळाला आहे. दिंडोरी तालुक्यातील लखमापूरच्या माजी सरपंच आणि जिल्हाभरातील सगळ्या दारूबंदी आंदोलनाच्या नेत्या ज्योतिताई देशमुख यांच्या रूपानं एक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एकाच वेळेला काम करणारं एक ग्रामीण भागातलं नेतृत्व नाशिक जिल्ह्याला लाभलं आहे. ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व देण्याचं धोरण ज्या वेळेला सरकारने मंजूर केलं, त्यानंतरच्या पहिल्या जनरेशनमधल्या सरपंच म्हणून ज्योतिताईंनी लखमापूरचा कारभार हाती घेतला. पाणी शुद्धीकरण हे आमच्या इथे टाकीमध्ये पाणी भरल्यानंतर डेली पाणी शुद्धीकरण केलं जातं. इथल्या सरपंच ज्या मॅडम आहे सौ ज्योती देशमुख यांनी सुद्धा स्वतः ऑपरेशन करून 2च मुलींवरती ऑपरेशन केलेलं आहे आणि त्यांनी ऑपरेशन केल्यामुळं शासनाकडनी त्यांच्या मुलीला 10,000 रुपये मिळालेले आहे आणि तोच ठराव त्यांनी ग्रामपंचायतमध्ये सुद्धा मंजूर केलेला आहे. विविध क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या ग्रामपंचायतीत लखमापूर ग्रामपंचायत जर तुम्ही भेट दिलीत तर त्यांच्या सरपंच ह्या कालावधीत त्यांनी केलेली कामं ही आश्चर्यजनक आहे. यशदासारखी प्रथित यश प्रशिक्षण देणारी संस्था त्यांना बोलावते आणि हे त्यांचं प्रशिक्षणाचं कार्य आता महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा आमच्या भगिनींपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून यशदामार्फत त्या प्रशिक्षण ग्रामपंचायत सदस्यांना देतात, पंचायत समितीच्या सदस्यांना देतात, जिल्हा परिषद सदस्यांना देतात, किंबहुना अनेक अधिकाऱ्यांनाही हे प्रशिक्षण देण्यात येतं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मार्फत अशा प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये त्यांचं सहकार्य आहे. ज्योती देशमुख या इकडे येऊन आम्हाला जे प्रशिक्षण दिले त्याने आम्हाला गाव सुधारण्याबद्दल, दारूबंदीबद्दल जी माहिती सांगितली आणि त्यांच्याच माहितीप्रमाणे आम्ही तसंच वागू आणि आमच्या गावाची पण सुधारणा करू. गावाला संत गाडगे बाबा पुरस्कार मिळाला आहे, गावाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, जिल्ह्याचा 5 लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे. जवळजवळ त्या पिरियडमध्ये पर्यावरणाचं सतत 3 वर्ष आम्हाला 5-5 लाखाचं बक्षीस मिळत होतं. आणि या सर्व पुरस्कारांचे श्रेय जाते ते तत्कालीन सरपंच ज्योतिताई देशमुख यांना, की त्या गावामध्ये आजपर्यंत महिला सरपंचांनी अतिशय चांगलं योगदान दिलेलं आहे. त्यातलं एक ज्योती देशमुख हे महाराष्ट्राच्या पटलावर दारूबंदीच्या माध्यमातून अतिशय मोठं नाव, मात्र शैक्षणिकदृष्ट्या त्यांचं योगदान आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांना शिक्षणावर प्रेम आहे आणि आज माझी शाळा त्यांच्या आधारामुळे, त्यांच्या मदतीमुळे दिंडोरी तालुक्यातली पहिली ISO शाळा झालेली आहे. 35 ते 40,000 रुपये किमतीचे CCTV कॅमेरे बसून दिलेत, त्यामुळे शाळेचं वैभव वाढलं. दिनांक 5 मार्च 2015 रोजी मी आणि माझे मिस्टर ड्युटीवर जात असताना आम्हाला एक अपघात घडला आणि त्या अपघातात आम्ही दोघंही बेशुद्ध पडलो. रस्त्यावर बरीच वर्दळ होती, गाड्याही भरपूर होत्या, पण कुणी मदतीला धावत नव्हतं. त्यावेळेस लखमापूरचे
ज्योतिताई देशमुख आणि त्यांचे मिस्टर 4 व्हीलरमधून येत होते आणि माणुसकी या नात्याने त्यांनी गाडी थांबवली. कोण कुठला नात्याचा हा विचार केला नाही आणि गाडी थांबवून मदत केली. मी तर खूप जखमी होते आणि तशा अवस्थेत त्यांनी मला गाडीत घेतलं, गाडीत उचलून टाकलं आणि दुसऱ्या 4 व्हीलरलाही विनंती केली आणि माझ्या मिस्टरांनाही गाडीत त्यांनी घेतलं आणि सिव्हिलपर्यंत पोचवलं. त्यांची मदत ही त्यावेळेस खूप मोलाची ठरली, कारण त्यांनी जर त्यावेळेस मदत केली नसती तर कदाचित आज मी जिवंत राहिले नसते. ज्यावेळेस मी सरपंच झाले, एकदा 9 वाजता घराच्या बाहेर पडल्यानंतर माझी स्कूटी काढणार, पूर्ण गावात चक्कर मारणार, सगळ्यांना भेटणार, दादा माई मावशी करून सगळ्यांचे आत्मविश्वासाने त्यांचे कामं करणार. त्याच्यामुळं लोक माझ्याकडे हे झाले गेले आणि माझ्या गावातला दुसऱ्या टर्मला लगेच कोणीच निवडून येत नाही, पण असा इतिहास झाला की मला दुसऱ्या टर्मलाही लोकांनी निवडून दिलं. अच्छा, 2दा तुम्ही निवडून आले. हो, आता पण सदस्य म्हणून काम बघते, आता ग्रामपंचायत सदस्य आहे. वा वा, खूप छान ताई. खरं म्हणजे मी गावात आलो, तुम्हाला भेट दिली, हे सगळं बघितलं, मी स्वतः तर भारावून गेलोय, परंतु तुमच्या या मुलाखतीतनं नक्कीच आजच्या तरुणांना, युवकांना, युवतींना आणि आजच्या महिलांना एक दिशा मिळणार आहे आणि एक प्रेरणा मिळणार आहे. मी आशा करतो की आता तुम्ही राज्यस्तरापर्यंत पोहोचलेला आहे, राज्य शासनाचा तुम्हाला यावर्षीचा पुरस्कार भेटलेला आहे आणि तुमचं काम असंच उत्तर वाढत जावं आणि एक दिवस तुम्हाला केंद्र शासनाचा पुरस्कार नक्की भेटेल अशा मी शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करतो. दारूबंदी सारख्या चळवळीचं नेतृत्व करताना आणि ती यशस्वी करताना घडलेल्या ज्योतिताईंनी जशी दारूबंदी घडवून दाखवली, त्याचप्रमाणे त्यांच्या गावाचा सर्वांगीण विकासही घडवून दाखवला. गावाच्या विकासासाठी तळमळीनं झटणाऱ्या ज्योतिताईंना जेव्हा रस्त्याने जात असताना अपघातग्रस्त दाम्पत्य दिसतं, तेव्हा त्याच्या मदतीला त्या धावून कशा जातात आणि त्यातून एका स्त्रीचे प्राण कसे वाचतात तेही आपण या चित्रफितीमध्ये पाहिलं. उत्तम भाषण कसं द्यावं, प्रत्येक समस्येवरती अत्यंत कल्पकतेनं इलाज कसा शोधावा, विरोधकांना देखील गोड बोलून कसं नामोहरम करावं, प्रत्येक अडचणीवर तोडगा कसा काढावा, या सगळ्या ज्या गुणांची आवश्यकता नेत्याला असते, या सगळ्या गोष्टी ताईंच्या स्वभावामध्ये आणि कर्तृत्वामध्ये दडलेल्या आहेत. त्यामुळेच आज महाराष्ट्र शासनानं त्यांना आदर्श सरपंच म्हणून गौरवलेलं आहे. ज्योतिताईंच्या या अलौकिक कर्तृत्वाची दखल अगदी दिंडोरीमधल्या सेवाभावी संस्थांपासून ते भारताच्या राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांनीच घेतली. त्यांच्यावर असंख्य पुरस्कारांचा वर्षाव झाला, त्यांचे अगणित असे सत्कार झालेत आणि कौतुक आणि गौरवही खूप झालेत. या नेतृत्वाचा लाभ केवळ लखमापूर पुरता न राहता तो सगळ्या जिल्ह्याला, राज्याला आणि देशाला मिळावा अशी अपेक्षा प्रत्येक नाशिककराला, जिल्हावासियांना वाटते आहे आणि आपण त्यांना शुभेच्छा देऊया की त्यांचं हे स्वप्न आणि आपली ही अपेक्षा परमेश्वर लवकरात लवकर पूर्ण करो. आणि तुमचं या सगळ्या कर्तृत्वाची आमच्या कलाभ्रमंती फिल्म इन्स्टिट्यूटने एक फिल्म तुमची प्रेझेंट केली होती आणि ती याला पाठवली होती, इचलकरंजी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलला पाठवली होती आणि त्यामध्ये बेस्ट सोशल अवेअरनेस अवॉर्ड, फर्स्ट अवॉर्ड या फिल्मला मिळालेले. त्याबद्दल पण तुमचं मी अभिनंदन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही तनिष्काच्या मला वाटतं आमदार पण आहेत, तर ती पण महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे सगळं तुमचं कार्य बघितल्यानंतर आजच्या महिलांना, आजच्या युवतींना नक्कीच ते प्रेरणादायी असणार आहे. ज्योतिताईंच्या कर्तृत्वाला सलामच. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.